श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार। घरातील तुळस वाळल्याने चांगले वाईट परिणाम। भारतीय संस्कृतीत तुळस ही केवळ एक वनस्पती नाही, तर ती श्रद्धा, निष्ठा आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे। घराच्या अंगणात अथवा गॅलरीत रोज पूजली जाणारी तुळस एक पवित्र वनस्पती मानली जाते। तुळशीच्या रोपाला देवघरासारखेच स्थान दिले गेले आहे। त्यामुळे जेव्हा घरातली तुळस वाळते तेव्हा केवळ एक झाड वाळले असे समजता, अनेक भावनिक आणि आध्यात्मिक भावना त्यामागे असतात। मित्रांनो, जर आपल्याला ही माहिती आवडली तर आपल्या देव भक्ती चॅनेलला सबस्क्राइब जरूर करा। घरातील तुळस वाळल्याने त्यामागे एक भावनिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन आहे। भारतीय संस्कृतीत प्रत्येक झाडामध्ये एक दैवी भावना असते, पण तुळस ही त्या सर्वांमध्ये विशेष आहे। तिला मातृवत स्थान दिलं गेलं आहे। तुळस ही वृंदा देवीचा अवतार मानली जाते आणि ती भगवान विष्णूची अतिप्रिय आहे। म्हणूनच घरात तुळस असणे म्हणजे जणू श्री विष्णूचे कायम वासस्थान असणे असे मानले जाते। तुळशीचे धार्मिक महत्त्व, तुलसी विवाह, कार्तिक महिन्यातील पूजन, प्रत्येक दिवसाची संध्याकाळची पूजा हे सगळं तुळशीभोवती केंद्रित असतं। तुळशीच्या पानाविना कोणतंही धार्मिक कार्य पूर्ण मानलं जात नाही। गरुड पुराण, स्कंद पुराण आणि इतर अनेक ग्रंथांमध्ये तुळशीचे गौरवगान केले गेले आहे। तुळस वाळणे घरातील ऊर्जेतील बदल। तुळस नेहमी जीवनदायी असते। तिचं वाळणं म्हणजे जणू घरात कुठेतरी ऊर्जा कमी झाली आहे असं संकेत मिळतात। वास्तु दोष। घरातील एखादं कोपऱ्यातील अनिष्ट स्थान तुळशीवर परिणाम करते। नकारात्मक विचार, वारंवार भांडणं किंवा तणावपूर्ण वातावरण तुळशीसारख्या संवेदनशील वनस्पतीवर अशा ऊर्जांचा थेट परिणाम होतो असतो। असावधानता व काळजीचा अभाव। शारीरिक पातळीवर जर तिला पाणी, सूर्यप्रकाश किंवा माती योग्य नसेल तरी ती वाळते, पण यामागे अधूनमधून भावनिक दुर्लक्षही असू शकते। वाळलेल्या तुळशीची घरातील मनःस्थितीवर होणारी भावनिक छाप। आईच्या काळजासारखं दुखणं, जसे आईला मुलाचं आजारी पडणं सुन्न करतं, तसंच घरातील स्त्रियांना तुळस वाळल्यावर मनस्ताप होतो। देवाच्या नाराजीची भीती वाटते। वयोवृद्ध मंडळींना वाटतं की तुळस वाळणे म्हणजे आपल्यावर देव रुसलाय, त्याचा कोप होईल। आत्मग्लानी। घरातील काही सदस्य स्वतःला दोष देतात, आपण वेळ दिला नाही, आपण काळजी घेतली नाही, काही चुकीचं वागलो का असे तुळस वाळल्यावर वाटू लागते। तुळस वाळल्यावर काय करावं? वाळलेली तुळस फेकून देता तिचा सन्मानपूर्वक विसर्जन करावा। तिच्या पानांना वाहून नदीत विसर्जन करता येतं। काही जण तिला शेतात किंवा फुलझाडांजवळ पुरून टाकतात। तिच्या जागी नवीन तुळशीचं रोप लावावं। ही नवीन सुरुवात असते। ही नवी तुळस एक नवीन ऊर्जा, नवीन श्रद्धा घेऊन येते। संकल्पपूर्वक तिची सेवा सुरू करावी, पाणी घालणे, रोजची पूजा, दिवा लावणे आणि तिला मनापासून नमस्कार करणे। तुळस वाळली म्हणजे नशीब वाईट होतं का? हे फक्त अंधश्रद्धेवर आधारित विधान नाही। तुळस वाळणं लक्षण असू शकतं, कारण ती वातावरणातील नकारात्मकता किंवा बदल टिपत असते। पण तुळशीला नवा जन्म देणं, तिची सेवा करणे म्हणजे त्या परिस्थितीवर विजय मिळवणं। ती वाळते पण पुन्हा फोफावते, हाच तिचा संदेश आहे। मनोविज्ञान आणि भावनिक समज। काही वेळा तुळस वाळल्यावर माणसं खचून जातात, त्याला भावनिकता कारणीभूत असते। पण या भावनांना दिशा देऊन त्या प्रसंगातून धैर्य, श्रद्धा आणि सुधारणा घ्यायची संधी म्हणून पाहणं आवश्यक आहे। तुळसच आपल्याशी असलेलं नातं। तुळशीशी नातं हे केवळ घरात रोप आहे एवढं नसतं। ती जणू घराची राखण करणारी देवी आहे। ती वाळली म्हणजे नवीन श्रद्धेचा अंकुर पुन्हा पेरण्याची प्रेरणा मिळते।
तुळस वाळणे हे काही वेळा निसर्गाचे चक्र असते. त्याला अतिशय अपशकुन मानण्याऐवजी त्यातून काहीतरी शिकण्याचा, घराच्या ऊर्जेची नव्याने जोपासना करण्याचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. भावना दुखावल्या जातात हे खरे, पण त्या भावनांचं रूपांतर नवीन श्रद्धेत, प्रेमात आणि सामंजस्यात केलं तरच त्या वाळलेल्या तुळशीचं काहीतरी खरंच पावित्र्य होईल. मित्रांनो, आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या देव भक्ती चॅनेलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.